वाई तालुक्यातील बावधन येथील बगाड यात्रा आज उत्साहात पार पडली। काशीनाथाच्या नावानं चांगभलच्या गजरात लाखो भाविकांनी बगाडाचे दर्शन घेतले। यंदाच्या वर्षी विठ्ठल कदम यांना बगाडाचा मान मिळाला आहे। दरवर्षी फाल्गुन महिन्यात 3 दिवस ग्रामदैवत काळभैरवनाथाची यात्रा भरते। यात्रेत भैरवनाथाचा विवाह सोहळा, छबिना, बगाड अशी मिरवणूक कार्यक्रम देखील पार पडतात। देवाला केलेल्या नवसाची परतफेड करण्यासाठी वर्षानुवर्ष चालत आलेली प्रथा आहे। होळी पौर्णिमेच्या दिवशी रात्री 12 नंतर बगाड ठरवण्यासाठी मंदिरातील पुजारी देवास पारंपरिक पद्धतीने कौल लावत असतात। यावर्षी एकूण 61 नवसकरी नवस फेडण्यासाठी बसले होते। त्यातील 37व्या क्रमांकावर असलेल्या विठ्ठल सोपान कदम यांच्या बाजूने देवाने कौल दिल्याने यांना बगाडी होण्याचा मान त्यांना मिळाला। बगाडाच्या रथाला 2 मोठी चाके असून 10 फूट लांबीच्या कण्याला 18 फूट उंच वाघाचे तोंड असलेला खांब जोडून त्यावर 40 फूट उंचीचे बांबूचे शील्ड विशिष्ट कोनात बांधले जाते। गावातील सुतारांच्या या कामात हातखंड आहे। शिडाच्या टोकाला झोपाळा असतो, त्यावर लोखंडी गळात बगाड्याला टांगले जाते। बैलजोडीच्या साह्याने बगाडाचा रथ ओढला जातो। कशा पद्धतीने यात्रा साजरी होते दरवर्षी आणि यावर्षीचा मान कदम साहेबांना मिळाला आहे, काय सांगा? भैरवनाथाची यात्रा होळी पौर्णिमे दिवशी देवाला कवल लावून सुरू होते। रात्री 12 वाजता भैरवनाथांना कवल लावल्यानंतर जो बगाड्या आहे तो निश्चित होतो। तो बगाड्याचा यंदाचा मान विठ्ठल कदम यांना मिळालेला आहे। त्यानंतर मान मिळाल्यानंतर जे गावातील आपले देवदेवता आहेत त्यांची 5 दिवस सेवा केली जाते। चतुर्थी दिवशी भैरवनाथांचं दुपारी लग्न लागतं। रात्री 9 वाजता भैरवनाथ आई जोगेश्वरीचा शाही छबिना निघतो। त्यानंतर पंचमी दिवशी कृष्णाकाठी सोनेश्वर या ठिकाणी सकाळी विधियुक्त पूजा होती, देवाची होती, बगाड्याची होती। त्यानंतर बगाड्या टांगला जातो आणि गावाच्या दिशेने बैलांच्या साह्याने ओढत नेला जातो। तुम्हाला आज मान मिळाला आहे बगाड्या म्हणून, काय नक्की भावना आहेत, कशा पद्धतीने व्यक्त होत आहे? बरं वाटते, चांगले। किती वर्षापूर्वी तुम्ही नवस केला होता, नेमका नवस काय होता तो, आणि आता काय नक्की भावना आहेत तुमच्या, कशा पद्धतीनं आज बगाड्याचा मान मिळाल्यानंतर तुमचा अनुभव वाटतोय? 2010ला नवस केला होता मी नवसाला 2013 पासून बसतोय। 2026ला माझा नवस पूर्ण म्हणजे प्रसाद मिळाला आहे मला, नवस पूर्ण होऊन। काय नवस? आमच्या मोठ्या बंधुरासाठी होता, मोठ्या बंधुराची तब्येत खराब झाली त्यासाठी होता। इतक्या दिवसांचा आज नवस पूर्ण होतोय, 14 वर्षानंतर 14 वर्षानंतर नवस पूर्ण होतोय, बगाड्याचा मान मिळाला आहे। काही दिवसापासून देवाचा सहवास तुम्हाला लाभतोय, कसं वाटतं? आनंद आहे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।